कोण बोलतोय? अच्छा खाली. हा आम्हाला असंच तळागाळातले प्रश्न पाहिजे. मला असं म्हणतं की आठवले गट भाजपचं सोबत केल्यानंतर आता कुठेतरी एक बॅलन्स ऑफ पॉवर मेंटेन करण्यासाठी वोटिंग क्वेश्चन्स एकत्र आणण्यासाठी युती असं म्हणायचं. कोणाला प्रश्न आहे? प्रकाश मी आपलं कोणाबरोबर गेलोच नव्हतो. मी आपले एकच लढत होतो. त्याच्यामुळे बॅलन्सिंग करण्याचा प्रश्नच राहिला नाही. त्याच्यामुळे आता असताना जो आहे ही पॉलिटिकल युती, सोशल युती असं आपण असं संबोधलं तर अधिक चांगलं होईल. मैंने कहा ना उत्तर दिया उसको. राष्ट्रवादी और एनसीपी और कांग्रेस के साथ आपका यूपी कैसा आगे गठबंधन कैसा रहेगा, आपकी राजनीति उनके साथ कैसी रहेगी? देखिए सवाल जो आपने जो पूछा है वो लोकसभा के वक्त जो है कांग्रेस और एनसीपी दोनों का ये सवाल था कि हम लोग कह रहे थे कि हम उनके साथ आने के लिए तैयार है और हम लोग की मांग ये थी 12 लोकसभा की सीटें हैं कि जो एनसीपी और कांग्रेस 5 बार हारी हुई है, जो जीती नहीं है. हम उनसे ये कह रहे थे कि भाई इन 12 सीटों में से आप हमसे शेयर कर लीजिए. कांग्रेस शेयर करने के लिए तैयार नहीं थी. अब वजह क्या है मैं आज नहीं बताना चाह रहा हूं. लेकिन जब उनको पता चला कि एमआईएम के साथ में हम लोग का जो समझौता था वो उनके लिए दिक्कतें खड़े कर रहा है, तो उन्होंने ही आरोप लगाया, कांग्रेस और एनसीपी ने आरोप लगाया कि हमको जो है वो बीजेपी ने खड़ा किया. सवाल ये है कि उनको जीतना था या हारना था. पिछले लोकसभा के इलेक्शन में हम लोग 65 लाख वोट लिए थे. अगर उसकी जोड़ अगर एनसीपी और कांग्रेस में हो जाती तो शायद मेरे ख्याल से 20-20 सीटें दोनों जीतते, ऐसी एक परिस्थिति है. सवाल यह है कि इसमें अगर कोई तथ्य होता तो लोग हमारे पीछे नहीं होते. लेकिन कांग्रेस की जो रणनीति थी, एनसीपी की जो रणनीति उस वक्त थी, अब मेरे ख्याल से उसके पीछे छोड़ना चाहिए. जो बातें हो गई उसको हम लोग ने भूलना चाहिए, नया रास्ता अपनाना चाहिए. और इसलिए मैं नया रास्ता अपनाने से कह रहा हूँ कि जो डिक्टेटरशिप आ रही है, आज मैं लोगों से कह रहा हूँ कि आज तक राजनीतिक पार्टी और राजनीतिक नेता ही आरोप कर रहे हैं कि डिक्टेटरशिप आ रही है. अब मैं लोगों को डिसाइड करने को कह रहा हूँ कि बीबीसी की जो फिल्म है 2004 की बात है, 2 बार उसके बाद मोदी जी को प्राइम मिनिस्टर लोगों ने बना दिया. मतलब उस इंसिडेंट का लोगों पे कोई असर नहीं हुआ. ये परिस्थिति होने के बावजूद भी आज 2022 में बीबीसी कुछ दिखा रही है तो हम उसको टॉलरेट नहीं कर रहे, हम उसको सहने के लिए तैयार नहीं है. मैं आप लोगों से ये पूछ रहा हूं कि ये जो मानसिकता है कि हम किसी को सहन करने के लिए तैयार नहीं है, क्या ये निर्देश करती है या नहीं करती है कि हम लोग डिक्टेटर की ओर बढ़ रहे हैं और एक नया डिक्टेटर इस देश में पैदा हो रहा है. इसका फैसला आम लोगों ने लेना चाहिए और आम लोगों ने अपनी राय बनाना चाहिए. ये अब हम लोग जो लोगों से कह रहे हैं, मैं उम्मीद करता हूं कि आम जनता जो है इस पर सोचेगी और अपने विचार रखेगी. उद्धव साहब आपसे सवाल ये है कि अभी आपने कहा कि राष्ट्र प्रथम, ये आपका एक नारा है, ये एजेंडा है. हमेशा बीजेपी भी कहते आ रही है कि राष्ट्र प्रथम, तो आपका एजेंडा उनके एजेंडा से अलग कैसे है? जैसे हमारा हिंदुत्व तो उनके हिंदुत्व से अलग है वैसी है. महाराष्ट्रातल्या तळागाळात पोहोचवण्यासाठी आपण काही महाराष्ट्रातले दौरे करणार आहात का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की गेल्या महिन्याभरापासून तैलचित्राचा जो विषय आहे, तैलचित्र विधिमंडळात लावण्यात येणार, तर आपल्याला निमंत्रण आहे, आपण पाहिलं नाही, अशा वेगवेगळ्या गोष्टी बाहेर ऐकायला येतात. त्यावर आपलं काय नाव आहे? एक पहिला मुद्दा असा आहे की मी स्पष्ट करू इच्छितो, आत्ता जे प्रकाशजींनी सांगितलं की नया रास्ता,
आणि त्याच्याबरोबर काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे, असे सगळे एकत्र आहेत आणि प्रकाशजी नया रास्ता म्हणतात, त्याच्याबरोबर नया रास्ता आणि नया रिश्ता ह्या महत्त्वाच्या गोष्टी. एक रिश्ते की नई सुरुवात हम करने जा रहे हैं आणि ज्या काही भूतकाळात चुका झाल्या असतील त्या आता गाडून टाकून आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. कारण नाही तर खरंच आज देशासमोर नेतृत्व कोण करणार हा मोठा प्रश्न आहे. आणि ती जी काही पोकळी तयार झालेली आहे ही पोकळी देशासाठी घातक आहे. आणि असंच जर काय या दिशेने राजकारण चालत आलं तर फार पूर्वी जे शिवसेना प्रमुख म्हणायचे की देशात अराजक येईल, तर देशाची अराजकाकडे ही वाटचाल तर सुरू नाही ना झाली, हा एक प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्याप्रमाणे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, माझा काही त्यावेळेला संबंध नव्हता राजकीय. जेव्हा आम्ही 25-30 वर्ष एक हिंदुत्व भाजप एक म्हणजे आम्ही वटपौर्णिमा करत होतो, सगळं करत होतो. याचा अर्थ असा नाही की जन्मोजन्मी हाच जाऊ द्या आता. तर पण त्यांनी मात्र काही करायचं, त्यांनी PDP बरोबर बसायचं, त्यांनी यांच्याबरोबर जायचं, त्यांनी त्यांच्याबरोबर जायचं. म्हणजे आम्ही वटपौर्णिमा करतोय आणि ते बाहेर खालीपणा करतोय, असं हिंदुत्व आम्हाला मान्य नव्हतं. आणि खरं हिंदुत्व काय आहे की ठीक आहे ना, आज मोहन भागवत, आज म्हणजे आता मी दसऱ्याच्या वेळेला बोलवलं, मशिदीत जाऊन आले, हिंदुत्व सोडलं का त्यांनी? भारतीय जनता पक्षाने PDP बरोबर समझोता केला होता, हिंदुत्व सोडलं का त्यांनी? संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीश कुमार बरोबर त्यांनी आता त्यावेळेचा चाललेला लालू आणि त्यांचा संसार मोडून घुसले होते. हे दुसऱ्याचा संसार मोडून त्याच्याबरोबर साठवलट करणं हे हिंदुत्व आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टी आता खूप झाल्या. ते जे म्हणतील तेच खरं, हा एक जो भ्रम ते निर्माण करतात तो मोडून काढण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि साहजिकच आहे, ज्या वेळेला एकत्र येऊन वाटचाल कशाला म्हणतात, ती वाट चालली पाहिजे. आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रभर जिथे जिथे जाण्याची गरज असेल तिकडे मी जाणार. तैलचित्राबद्दल बोलणं कठीण आहे. याचं कारण शेवटी मला असं वाटतं, आज संजय राऊत यांनी सामनाचा अग्रलेख चांगला लिहिलेला आहे. त्याच्यात त्यांनी मंबाजी वगैरे असं ते आता सगळं तुम्हाला माहिती आहे की जी काही घिसाडघाईत चाललेली आहे त्याच्यावरती आता थोडंसं मी संध्याकाळी बोललं नाही, आता सगळं बोललं तर संध्याकाळी तुम्ही येणार नाही. संध्याकाळी मी जाणार आहे, नक्की जाणार आहे. 5 वाजता रिगलच्या पुतळ्याच्या इकडे मी नक्की जाणार आहे आणि त्याच्यानंतर 6 वाजता षण्मुखानंद हॉलमध्ये नक्की जाणार आहे. सर, नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत, तर त्यांच्याबद्दलचं काय स्पष्टीकरण?